मित्रांनो, आजच्या या ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आहे रमजान ईद आणि रमजान ईदच्या खूप खूप शुभेच्छा तुमच्या सगळ्यांना. आणि आता आमचे इन्स्टाचे रील्स वगैरे सगळं काढून झालेलं आहे आणि आता माझं चाललेलं आहे चपाती बनवायचं. बघू शकता इकडे भाजी केली आहे आणि आमच्या गव्हाला मशीन आली रानामध्ये. ती मम्मी ना आब्बा तिकडे गेलेत रानामध्ये म्हणून माझा इथं स्वयंपाक चालला आहे. आब्बाला भाकरी आवडत नाही म्हणून चपाती फक्त आमच्या पुरती आणि भाकरी वेगळी करायची. तर चला आता स्वयंपाक करते. स्वयंपाक करून पुन्हा रानात जायचे. म्हटलं तर हे रानात आहे तर उन्हात येत तर काहीतरी गार मागवावं. आता इथं जायला कोण नाही आहे स्टँडवर, कारण आमच्या इथं गावात असं जवळ कुठं काय भेटत नाही. डायरेक्ट स्टँडवरती जावं लागतं काय आणायचं असेल तर. तर आता बघू. तर आज आहे शिरखुर्मा, तर या सगळ्यांनी शिरखुर्मा प्यायला. तर गुलगुले पण केलेत बघा, इकडे शिरखुर्मा आहे. आता अजून करायचं आहे पण ऊन खाली झाल्यानंतर ऊन एवढं लागतंय, गरम एवढं होतंय भयान. तर आता ज्यावेळेस ऊन पूर्ण खाली होईल त्यावेळेस मग आम्ही पूर्णपणे बाहेर चूल वगैरे घालायची मस्तपैकी आणि त्याच्यावरती शिरखुर्म्याची तयारी करायची. मसाला वगैरे रात्री सगळं वाटून ठेवलं आहे शिरखुर्म्याचं, म्हणजे बारीक करून एकसारख्या स्लाईस करून. आणि आता फक्त त्या तुपामध्ये चांगल्या तळून घ्यायच्यात, म्हणजे भाजून घ्यायच्यात. आणि आपली शेवया वगैरे सगळं भाजून घ्यायचं, म्हणजे भाजून ठेवलं की आपल्याला कधीही फ्रीजमध्ये ठेवून आपण ते करू शकतो महिनाभर. काय आणि कोण कितीला आहे? 20 वाला असेल की. आणि 10 वाला बी असतो का? चपाती करून झाल्यानंतर मी असं करते, कारण चपाती जास्त वेळ मऊ राहते. हे पण कोणतरी आपल्याला सांगितलेलंच आहे. भाकरी झाल्यात, 2 केल्या त्या. आला वय यस, आणलं का सगळं व्यवस्थित? हा माझ्या का? हा गुड्या दे चावी आपली फ्रीजवरची. लाईट लाव. माझा स्वयंपाक होईपर्यंत ही सगळी इकडंच आली. असं दे आता, चला इथंच देऊन टाकू ह्यांना सगळ्यांना. कुल्फी देऊ का? हे देऊ तुम्हाला कुल्फी दे. म्हातारी कुठे गेली का? तुला काय घेऊन येते? कुल्फी का कोण दे? काय तुला दे? कुल्फी देऊ का कोण देऊ? कुल्फी लय गार लागते ती. कोण नाही लागत घर तिला. नाही तर कोण आहे घरात? आई नाही का आबू आहे तुझं? ए भैया इकडे या, इकडे ये की. तिथं थांबते बघ की. झालं का आमचं? आमचं घेऊन राहील. काय पाहिजे तुला? कोण पाहिजे का? ही पाहिजे असलं भैया म्हणतात तू आईस्क्रीम वर बांधवते. मग कशा भावायचं? तू कशा भागात? चिल्या कुठे गेलाय? रे चिल्याला दे एक. आमची देताना व्हिडिओ काढतो. चिल्या काय आहे की? हो त्या तिघांना बी. त्याला कवाच किशात ठेवलाय. मग कुल्फी खातो. गुड्या खाईन कोण आता ते पडल्याला तो का आलं छान. दे त्याला. तुझ्या खिशातलं दे आता गुड्या. थांब इकडे दे. नी बाया दर ही बी तुला चिल्याला एक दे, तुला एक घ्या नाही तुझा दे. अरे दे बाबा, आम्ही आणलेला दोन. काय करते? हे खिशात जरा दिलाय. काय करू? ह्यानं आणले कुठे आणतो? आता ते मामुक लागणार. काय करते? हॅलो कोणाचा फोन आला? दिला नाही. इतकी दिली असली आम्हाला बघा. घ्या घ्या तसलीच खा. हो माणसं काय काय देतात ईद देतात ह्यांनी दिला. खाल्लंय बघा की, गिळलं तरी कसं माणसं सोडून. तू मुक्ती का? तुम्ही त्यांचा विचार करताय, आम्ही तुमचा करता. ही म्हणली मम्मी कुठे गेली? मम्मी नव्हती इथं. मम्मी कुठे गेली? दिल्लीला. तुम्ही अमेरिकेला गेली, युद्ध चाललंय तिकडं. अमेरिकेचं युद्धात होय. हो दवाखान्यात जायचं कशासाठी? हा घसा यांचा पारच झाला पॅक.
नाहीच होता ग गोळ्या खाण्याचं काय ती सूज असेल थोडीशी. टाकत होते. खा चपाती नको म्हणलं बाद झाली. किती छान केली बघा रुखसानाने चपाती. बघा हो, आणि म्हणतात युट्यूब स्टारला स्वयंपाक येत नाही. ही काय कोण म्हणलं तुम्हीच म्हणला म्हणते अगं. करत जा की मग रोज हा मी स्वयंपाक करते तू कामात जा. कोण तू जाते की शोरूम मध्ये कामाला फटाफटाच गाड्या होते ना 5-25 एका दिवसात. तर महिन्याला होईना तर तुझ्या बरं हा, वाटतं. तिथं काय पटापटाच गाड्या होणार महिन्याला काय. चला जेवायची आधी. आमचा स्वयंपाक नाही आवडत. मी चपात्या आणि फक्त आणि तू कुठं गेलती मग स्वयंपाक नाही तर मी गुलगुल्यांचं करून घेतलं. आता हे गुलगुले राहायची हिरबळ सगळे गुलगुले दाबून धरली का बघा ना. तिकडे मग म्हातारी काही चाटती या बया मला कुल्फीदार लागली म्हातारी. मग गरम दिली का बरं गॅसवर आईने कुठे गेलाय काल तर बाया आता 1 वाजत तर तिथलं सांगू आम्हाला मम्मी म्हणली तू झोप बाबा हो मी जमातीत जाणार आहे म्हणलं 40 दिवस दिल्लीला म्हणलं तुझ्या आईने लावलं तुला दिल्लीला. सकाळी नमाज उठताना फुकर नमाजला ना चाललाय दिली गेला आला की लगेच का कुठं आला मला म्हणलं आलो 5 मिनिटात. नाही, येऊन झोपला माझ्यापाशी पुन्हा मग आलता की पण इकडं का नाही बाथरूमला आला. बाथरूमला आले आणि पुन्हा झोपले रगत घुसडून होय. हा. नमाज फजरची नमाज खूप पडला ते आलं बाहेर बघ आपण आधी फजरची नमाज पडलो का नाही तशी ची नमाज मुकम्मल नसते. आता ह्यांनी नुसती पडली नमाज काय फायदा नाही ह्यांचा. हो. आहे ना का? का ती सकाळची पडली नाही म्हणून का? हा. फरज पडावंच लागतं. यायला वाटतं चला अरे तुझं पाताळ होईल खाऊन अरे तुझं पाताळ होईल नाही यांचं गड झालं पार काय बाया. चला आता आम्ही चाललो आहे रानात गहू बघायला आमचा तुम्हाला दाखवते. पाणी घेऊन चालली आहे. हे बघा आमच्या घरची फॅमिली काय परडती तवा आली आणि आईला काय दर बापाला दे आधी लय ताण आहेत बाई दरी किती झालं पोती किती भरली ते काय एवढी हा लय भरली ती की 28 वय अर्धाली ना पाऊन आहे ती की एक गम्याला भरलं की फुलच फुलच किती होत तरी भरते 20-22 होय फुल. यंदा उतार या गव्हाला कुठलं उतरलाय कुठनं परमेश्वराच्या घरनं उतारला या होय. हो उतरलं पण शिकूनच आहे त्या आपल्या संसद बायचं त्यांचं राहिले घ्या ग लोंब्या बिंब्या तिच्या डेऱ्यातलं आणलंय मी तिच्या आल्या त्या बाया त्या कामातल्या काय करावं ना लय काम आहे त्याला का हा कोण पैसे का हापशाचा हाय हापशाचा आहे या. हापशाचं चांगलं ते. लागलं ना पायाला तिथे येस खोक आहे का खोक वर आता काय करायचं काय करायचं काय त्याचं वर काढलं ना होक. आता मी सगळं भाजून घेतलंय वर काढलं म्हणजे काय तू कुस्ती खेळत आलती काय ती काढ काय होतं काय माहित. काढ मग इकडून वर न्यायचा रस्ता होता हात मांडू ना. दे जरा मला पिऊन दे. आता किती करायचं आहे शिरखुर्मा कर की मोठी डिगी आणून ह्याच्यातली देवळातली लय तर आगाव आहे गी बाई गहू सांगते उठ ती म्हणते ते माझ्या शिवाय सतनगत मी आई असल्यावर गहू झाला कोण आबाव आहे अगो बाई हात बी भरायचा आहे बे अजून ही त्यांचं हे तुकड्यात कुठला होय ते आता मग मुलीचा झाला म्हणायचं मग ती रान बिवली तसं
आणि आपला कुठं लावला होता? आता काय आम्ही चावली काय त्याला बेळ पडत म्हणतो. मग काय करायचं? अरे न्यायचं कसं घरी? वाळवायचं वय अजून हे. हो येतो किती झाला घाण नाही काय नाही. तुम्हाला मोकळी देते अयो देस आमचा गहू. मसायची बा बरा आणि ह्यांनी गुडघ्या बोकाने कवा पोती दुसऱ्या ती अजून सुगवत किल्ला आहे ती. शिव्या देते. हा बघा उगारायला पाहिजे पोती कवा धुतल्या ती? अयो बंट इथे येऊन बसलाय वय. पोती कवा धुतल्या ती बंट्या गुडघे माणसं तुम्ही आहो शिव ती गेलेत का अजून शिव कसं काय आलाय मम्मी? पोती धुतलेली होय ग शिव कसं काय आलाय? इथे आला मालकाच्या माग मुख्यमंत्री मोदींच्या माग आले बनेराची विहिरी पिता कागदपत्र ठेवायला लागते ते जपून कशाची? 5 एकराची. 5 लाख अयो ह्यांना जर 5 एकर असतं तर काय केलं असतं? अगं बाया बाया मग तर दणकीला 5 खिस शिव लागतं एवढंच खिस आहे आय, आय. मग काय सुट्टीच नाही असं गेलं असतं ए उरका घ्या उरकून असं चालत आबा आम्हाला काय बाया हातातून मागची गाडी काढलीच नसती काय सांगायचे होय बाय बरा मी तिथे सवत करून महिना जातो याला सवत करायला सांगितलं तुझं तर किती आणल्यात उलटीच वय. दुसऱ्या माणूस वाहिला सोर करून फुटून नाही गाडी घालून ह्यो हिततोय दिवसभर तरी म्हणलं ह्यो घरात कसा नाही? आता काय तो सदस्य आपला इकडे असतो संघ संघला झोपतय कुठं बी ग. लय झोपतं त्याला काय झालं काय नसतं चक्कर बिकर येते का याची ना वाकडं बोटानं. माडक्यात आता गडवायचंय थांबा माडक्याचं काय पाहिजे मडक्याचं? तोंड सारखं बडा बडा ग बाया पुई पुई वाजल. हो पुई वाका खाली बसायला तर पुई तर त्या खायला येते हसावं करा आवाज येईल टुई मग. इथलं मालक जाईल उठून बघ की आम्हाला लय काम आहे घरी. उतारा रोज करावं लागेल. हो उतारा नाही करायचा घ्या भरून होय, हे कोण? हे कोण? त्या बोलायच्या कामाच्या निंबाळ करली बाया. हो का? लागलं फटाकडं वाजायला त्या विसरून जाते ना आपलं फटाकडं हो का पुई तुमचं डोबळं काय हे मालकीनीला करायचं बाई पुईचं डोबळं. हा संगीता काय केली नाही यावर काय करायचं सांगून 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 वैतागाला सोडून द्या आम्हाला पण सांगून. कुठं फाटलं? हे काय कुठं फाटलंय तेवढंच भरायचं ते आता आणि ती आणलेत नावाला दाखवती कडक वखात हा ही कुणाची ती? हा? ही ती नाही की तू हा मागाच म्हणलं होतं काय? ती झोपली म्हणली वय ती भरू लागाय मी भरती तेव्हा ती करा शिरखुर्मा करायचं कोण मग? हा ती करते किती हा बाबा चष्म्यात बघतात तुझ्याकडे. मागच्या बसल्यावर काय करायचं जिंदगी आपली रागा रागातच गेली जिंदगीला सुख नाही
ही काला संगीत होतोय या किती बघा झाली होय. त्यामुळे त्यांनी जाऊन पत्ती दिली. कोणच्या खूप आणलं शुगरची. ही वय मग काय ती कशी शुगरची का शुगरची आणली ती बीपी वाढायला कोणाला ते आणले शुगर आहे शुगर म्हणलं आपल्या गावाला शुगर झाली होती म्हणून ती आणली बरायला चांगलं का बघा ओय दासरोल तिकडं म्हाताऱ्याकडे रानात पालतं आमचं बघा की तुमच्या कशा ध्यानानं आणले तुम्ही सोयाबीनचे बिया अगं उलट्या करून झाड की मग हा उलट उलट भरा मग गम्याला दे बरं इकडं इकडे तीन आहेत की पाहिजे गम्याला बरोबर गामेलं ना राहिलं तर मग ते नव एक नाही ना अजून 4 5 आणि ही 4च येते तुमच्या मागे आमच्या मम्मीने अख्खं ठिकच दाखव अडवून ठेवलं दिसतंय का तिच्या मागचं म्हणलं असं जावं इकडं घेऊन तर केला का बाबाटा गाडी तुझी तर बाय इतकी बारकी तर त्याच्यामुळे दिसणारच किती काय ना माझं कशात घातलं एवढं बार काही तुम्ही त्याच्यामुळे दिसतंय घे हो बारकीच आहे मी काय राहून दे हो बाप बाप राहून दे बाप चांगलंय का बघा म्हणून तुला चांगला झाला घेऊ आहे का नाही ह्यातलंही कुठे आल्या त्या पण नाही नाही असंच आलं होय का ही वर्ग गेलेला ही माग सर मम्मी ह्याच्यातनं बाहेर येईल हा जाऊ का मग करू का आता मी शेत खुर्मा सगळं तळलं की बाई खोबरं शेवाया खारका हा हो ती तिथं होती बरं यातच भागलं आता मग तोर बनवती जाऊन ती तू सांगितलेलं पातेलं तेवढंच करायचं ना काय दुधातच करायचा डायरेक्ट दूध मिसळू नको म्हणजे नाही फुटत मी करते तू बघ खा नुसतं चला बाय मी जाते की आता काय केलं गुतला बाया खाली किती खिच्यात गहू घेऊ नका भरून खिच्यात गहू गेले आपले खिच्यात गहू चाललं तुमचं गुरमुड्याचे एवढं माहिती काय येडं बी द्यायचं आम्ही काय येणं म्हणलं आम्ही येणं म्हणलं पागल मला तर म्हणतात ती पागल आहे फाजीले होय हो कशानं ती भरची काम लावते म्हणून कोणाला धरा तुम्हाला धरा म्हणतो काय धरा म्हणलं धरायला आपण म्हणत्या बांट्या जा तू आता संगोली आली चल घरी या तुम्ही आता मागणं मी जाते बांटी येत नाही आम्हाला जास्त जाणार हा येत नसतो चला चल बनते आपल्या घराकडे पंचाचा दूध सुटी तुला जा खाला चला ये चल चल घरी जा इथं येतावा ते ही भेंडी एवढी आली एक साधारणतः 15 किलो 16 किलो 20 किलो अशी निघते एवढी एवढीशा झाडांना इथं दिसेल तुम्हाला कशी आली बघा भेंडी एक 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 छोटी 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 तर ही उद्या तोडत्याल दिसाड तोडत्यात म्हणजे सापडते चांगली इकडं भुईमुंग आहे आपला अयो घुस गेली गो बाई केवढी मोठी आली बाबा
तर हा आपण शिरखुर्मा बनवलेला आहे. बघा किती छान आणि सुंदर झालेला आहे. तर या सगळ्यांनी शिरखुर्मा प्यायला. आणि एक दिवस लेट झाला आहे व्हिडिओ टाकायला, घ्या समजून. आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बेल आयकॉनवरती पण क्लिक करा, म्हणजे माझे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. चला बाय.